मी रिटायर्ड कमांडर राजेंद्र सुधाकर दीक्षित, भारतीय नौसेनेत मी कार्यरत होतो. माझ्या या नौसेनेच्या कार्याच्या वेळात 2009मध्ये मला एका सेंटरचा मॅनेजर करण्यात आलं आणि 500 सिव्हिलियन स्टाफ, सुपरवायझरपासून घेऊन वर्करपर्यंत ह्या सगळ्यांकडनं कामं करून घ्यायची. आणि कामं करण्याच्या ह्याच्यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हे सगळे लोक आपले प्रॉब्लेम्स घेऊन यायचे, काही जेन्युइन तर बरेचसे उगीचचे मला बिझी ठेवण्यासाठी. आणि ह्या कामांच्या किंवा या समस्या सोडवण्याच्या ह्याच्यात माझं सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण वेळ जायचा. शेवटी मी थकलेला, त्याच्यामुळे माझ्या संसारिक जीवनावरही परिणाम पडायला लागला आणि त्याचं माझ्या चेहऱ्यावर दिसायला लागलं की काहीतरी तर फार मोठा प्रॉब्लेम आहे. मग एक दिवस मित्रांनी विचारलं आणि मग त्यांनी मला सुचवलं की अरे तू आर्ट ऑफ लिव्हिंगचा तो हॅपीनेस प्रोग्राम का नाही करत रे, ज्याच्यात सुदर्शन क्रिया शिकवतात. तर मी पूर्ण माहिती घेऊन हॅपीनेस प्रोग्रामला गेलो. 2,500 रुपये त्याचं डोनेशन दिलं. 4 दिवस मला माझ्या व्यस्त कार्यक्रमातनं हॅपीनेस प्रोग्रामसाठी द्यावे लागले. पण तुम्हाला काय सांगतो, तो हॅपीनेस प्रोग्राम झाला, सुदर्शन क्रिया शिकलो आणि लागलीच मला माझा प्राणा खूप वर गेल्यासारखा वाटला. सकाळीपासून रात्रीपर्यंत कधीही थकवा नाही, विचार करण्याची क्षमता वाढली आणि मन शांत असल्यामुळे जे डिसिजन घ्यायला लागलो ते एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळे काय झालं तर समस्या आणणारे लोकही त्यांना समजलं की यांच्याजवळ समस्या नेण्यात आता अर्थ नाही उगीचच्या. त्यामुळे मलाही वेळ मिळायला लागला आणि शेवटी मी एक चांगला मॅनेजर म्हणून लोक लक्षात ठेवायला लागले. सगळ्यांच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग असतात. डिसिजन मेकिंग आपल्या सगळ्यांना घ्यावं लागतं, करावं लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत जर आपली एनर्जी चांगली राहिली, आपण उत्साही, तर आपल्या आजूबाजूचेही आनंदी होतील, तर आपले जीवन चांगलं होईल ना. मग असं चांगलं जीवन करायला सुदर्शन क्रिया शिकणं महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी हा हॅपीनेस प्रोग्राम जरूर करा, विचार करा आणि लवकरच आपला कार्यक्रम आहे त्याची माहिती मी तुम्हाला कळवीन.